नमस्कार. हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाद्वारे आपण विविध आजारांची ओळख करून घेतो, त्याच्या निदानाविषयी, उपचारांविषयी माहिती मिळवतो. त्याचबरोबर तो आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय कोणते केले जावेत याविषयी माहिती घेऊन घेत असतो. आणि आजचा विषयही अतिशय महत्त्वाचा असा आहे. रक्तातले विषारी पदार्थ काढून टाकणं, पचनक्रिया सुरळीत ठेवणं आणि शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व साठवण्याचं कार्य जो अवयव करतो, त्या यकृताचं कार्य सुरळीत कसं ठेवावं याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आजकाल यकृत ट्रान्सप्लांटेशनचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचबरोबर ते अतिशय गंभीर देखील वाटतं. त्यामुळे ट्रान्सप्लांटेशन करण्याची वेळ यावी एवढं यकृत कसं पोखरलं जात आहे याची सुरुवातीपासून माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर विनायक गंगाधर निकम. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्ते सर. डॉक्टर विनायक निकम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते लिव्हर ट्रान्सप्लांटचे एक सिनियर कन्सल्टंट आणि हेपॅटोबिलियरी सर्जन आहेत. सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी असेल किंवा HBS सर्जरी असेल, लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचा त्यांना जवळपास या क्षेत्रातला तब्बल 11 वर्षांचा असा अनुभव आहे. त्यांनी जवळपास 800हून अधिक लिव्हर ट्रान्सप्लांट केलेले आहेत. सध्या ते LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. NABH मानांकन मिळवणारं हे पश्चिम भारतातलं पहिलं असं हॉस्पिटल आहे. 2004 पासून अविरतपणे इथे रुग्णांवर विविध प्रकारचे उपचार केले जातात आणि म्हणूनच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं. आपल्या सेवांमध्ये आधुनिकता आणण्याचा, उत्तम दर्जाचं साहित्य वापरण्याचा हॉस्पिटलचा सातत्यानं प्रयत्न दिसून येतो. डॉक्टर विनायक निकम यांनी यापूर्वी सर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल इत्यादी नामांकित अशा हॉस्पिटलमध्ये सेवा दिलेली आहे. तसंच त्यांनी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सुरत, वडोदरा इत्यादी ठिकाणी देशातील विविध भागांमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटबाबत जनजागृतीपर कार्यक्रम देखील राबवले आहेत. लिव्हर ट्रान्सप्लांट या विषयावर त्यांचे विविध लेखही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यकृताची काळजी मुळात कशी घ्यावी आणि या संदर्भात जे आजार आहेत ते कशा पद्धतीने उद्भवतात, त्यांना कसं दूर केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे नेमकं काय हे आपण सविस्तररित्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर विनायक, आपलं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर, सर्वसाधारणपणे लिव्हरबद्दल लोकांमध्ये माहिती आहेच. आता तर सोशल मीडियाचं युग जे आहे त्यामुळे जास्त माहिती कळतच असते, पण कधीकधी त्यातनं गैरसमज देखील होत असतात. पण मुळात यकृत हे शरीराच्या कुठल्या भागात स्थिरावलेलं असतं, त्याचं कार्य कसं चालतं? यकृत पोटातला सर्वात मोठा ऑर्गन आहे. त्याचं वजन अप्रॉक्सिमेटली 1.2 to 1.5 kg आहे आणि तो पोटात उजव्या साईडला लोकेटेड असतो आणि तो अति महत्त्वाचा आणि आवश्यक ऑर्गन आहे. बेसिकली आवश्यक म्हणजे त्याने काम करायचं बंद केलं तर आपण जगू शकत नाही, एवढा महत्त्वाचा ऑर्गन आहे. तर यकृताचे जर तुम्ही बरेच फंक्शन बघितले तर त्याचे 500हून जास्त फंक्शन आहेत. तर ते 500हून जास्त? येस सर. तर 500हून जास्त फंक्शन आहेत आणि ते बघितले तर ते फार इम्पॉर्टंट आहे लाईफसाठी. येस, नक्कीच. पण डॉक्टर, तुम्ही आता लाईफचा उल्लेख केला, तर बदलती जीवनशैली हा देखील महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे अवेळी झोपणं असेल, अवेळी खाणं असेल किंवा कुठलाही पदार्थ खाणं असेल, तर याचा शरीरावरती कशा पद्धतीने परिणाम होतो आणि मुळात नेमकं कारण काय असतात यकृत खराब व्हायला? तर त्याच्या आधी आपल्याला हे बघावं लागेल की यकृताची कामं काय आहेत. तर त्याच्यातले काही कामं मी डिस्क्राईब करू इच्छितो. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे अन्न पचनाचं. जर लिव्हरमध्ये पित्त तयार होतं आणि ते इंटेस्टाईनमध्ये जाऊन सगळे जे आपण अन्न खातो त्याचं विघटन करून आणि डायजेशन करून ते ॲब्सॉर्ब होतं आणि ते सगळे जसे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे सगळे जे अन्नाचे घटक आहेत ते लिव्हरमध्ये जातात आणि त्याच्यानंतर चयापचय होऊन त्याच्यात एक डिफरंट काइंड ऑफ फूड जे पार्टिकल्स असतात, म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट हे बनवले जातात आणि ते आपल्या इतर अवयवांना सप्लाय केले जातात. त्याचबरोबर लिव्हरचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे ते डिटॉक्सिफिकेशन आहे. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरात नकळत जाणारे जे टॉक्सिन्स असतात किंवा शरीरात जे टॉक्सिन्स बनतात तर त्यांना डिटॉक्सिफाय करून शरीराच्या बाहेर काढण्याचं काम लिव्हर करत असतो.
तिसरं महत्त्वाचं फंक्शन लिव्हरचं आहे, त्याच्यात विविध जे इम्पॉर्टंट घटक आहेत, जसे प्रोटीन्स, स्पेशल प्रोटीन जसं अल्ब्युमिन, जे आपल्या शरीरातलं वॉटर बॅलन्स मेंटेन करतं. जर तो खराब झाला तर पोटात पाणी जमा होणं किंवा पायावर सूज येणं. दुसरा जो घटक असतात जे कोएग्युलेशन फॅक्टर, म्हणजे आपल्याला जखम झाल्यावर रक्तस्राव होतो, तर रक्तस्राव होत असताना जे रक्त गोठतं, ते गोठण्यासाठी जे प्रोटीन्स लागतात तर ते लिव्हरमध्ये बनत असतात. तर हे विविध फार इम्पॉर्टंट फंक्शन्स लिव्हरचे आहेत. आणि आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळू आपण. तर धकाधकीच्या जीवनात आता आपण बघितलं असेल तर खूप लोक जंक फूड खातात, प्रोसेस फूड खातात, आणि त्याच्यामुळे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणाचा प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर अनकंट्रोल डायबिटीस आणि डायबिटीजचा इन्सिडन्स खूप वाढत चालला आहे. तर त्यामुळे ह्या गोष्टींमुळे लिव्हरमध्ये खूप फॅट म्हणजे चरबी जमा होते आणि पेशंटचं फॅटी लिव्हर होऊन कालांतराने लिव्हर डॅमेज होतं. इतर कारणं बघितले तर अल्कोहोल हे 30% पेशंटमध्ये लिव्हर डॅमेजला कारणीभूत आहे, म्हणजे मद्य सेवन करणं. अजून कारण बघितले तर हिपॅटायटिस बी विषाणू आणि हिपॅटायटिस सी विषाणूचं इन्फेक्शन होणं. आणि अजून रेअरली काही कारण आहेत, जसं ऑटोइम्यून हिपॅटायटिस किंवा विल्सन्स डिझीज, हिमोक्रोमॅटोसिस और PSC म्हणजे प्रायमरी स्क्लेरोजिंग कोलॅंजायटिस, ज्याच्यावर ऑटोइम्यून हिपॅटायटिस आणि प्रायमरी स्क्लेरोजिंग कोलॅंजायटिस याच्यावर बॉडीचीच इम्युन सिस्टम जी असते, रोगप्रतिकार शक्ती, त्या ऑर्गनवर अटॅक करते आणि डॅमेज करू शकते. हे महत्त्वाचे कारणं आहेत लिव्हर खराब होण्याची. नक्कीच. मुळात ते लिव्हरचा आजार होणं आणि त्याच्यानंतर ते निकामी होत जाणं हे खरं तर गंभीर आहे. पण मुळात याचे काही टप्पे असतात का, की जेणेकरून काही त्या टप्प्यांवर आपल्याला लक्षात आलं तर आपण उपचार करू किंवा काय? हा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण की लिव्हर खराब होत असताना ते अचानक इमिजिएटली खराब होत नाही, त्याला बरेच वर्ष लागतात. हा बऱ्याच म्हणजे स्लोली प्रोग्रेसिव्ह डिझीज आहे, त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज म्हणतात. तर त्याच्या टप्प्यांमध्ये जर काही हे आत्ताच आपण एक्सप्लेन केले जे रिस्क फॅक्टर आहेत, जे कारणं आहेत, जे सतत पेशंटवर अटॅक करत असतील, लिव्हरवर अटॅक करत असतील, तर सर्वात आधी पेशंटला फॅटी लिव्हर होणार, ज्याच्यात एक्स्ट्रा चरबी लिव्हरमध्ये डिपॉझिट होणार. त्याच्यानंतर पेशंटला हेपॅटायटिस होणार, म्हणजे लिव्हरची साईज वाढणार, लिव्हरमध्ये दाह होणार आणि त्यामुळे वारंवार इंजुरी लिव्हरला होत राहणार. त्याची पुढची स्टेज असते फायब्रोसिस. जर इन्फ्लेमेशन कंटिन्यू असेल तर फायब्रोसिस म्हणजे लिव्हरमध्ये स्कार फॉर्मेशन होतो आणि त्या स्कार फॉर्मेशनमुळे इफेक्टिव्हच्या लिव्हरच्या पेशी असतात, ज्यांना आपण हिपॅटोसाइट्स म्हणतो, त्यांचे प्रमाण कमी होतो आणि स्कार्स टिश्यू वाढत जातो. जर हा कार्स टिश्यू खूप वाढला आणि मोर दॅन 60-70% पर्यंत गेला तर पेशंटची पुढची स्टेज असते ती सिरोसिस. आणि सिरोसिस झाल्यानंतर कॉम्प्लिकेशन जर डेव्हलप झाले तर पेशंटला लिव्हर फेल्युअर झाले असं म्हणू शकतात किंवा एंड स्टेज लिव्हर डिझीज आपण म्हणू शकतात. नक्कीच डॉक्टर. पण मुळात त्याच्या चाचण्या काय असतात टेस्टिंगच्या, कारण कसं झालं हे कसं कळणार, कशा पद्धतीने असतं? तर कधीही पेशंट आमच्या OPDमध्ये आला तर त्यावेळेस आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन आणि हिस्ट्री टेकिंग करतो, म्हणजे पेशंटचे सिम्पटम्स आणि त्याचे एक्झामिनेशनच्या फाइंडिंग काय आहेत त्या जाणून घेतो आणि त्या सगळे लक्षणं किती दिवसापासून आहेत हे सगळं व्यवस्थित नोट डाऊन करतो हिस्ट्रीमध्ये. आणि त्याच्यानंतर महत्त्वाच्या ब्लड टेस्ट आम्ही सजेस्ट करतो. त्याच्यात लिव्हर फंक्शन टेस्ट ही फार महत्त्वाची टेस्ट आहे. त्याच्यात आम्ही टोटल बिलिरुबिन, डिरेक्ट बिलिरुबिन, SGOT, SGPT, अल्ब्युमिन, प्रोटीन अँड अल्कलाइन फॉस्फेटेज, GGT ह्या टेस्ट करतो. त्याच्याबरोबरच PTINR ही महत्त्वाची टेस्ट आहे. त्याच्यामुळे आपलं रक्त गोठण्याची शक्ती किती आहे लिव्हरची ती कळते. आणि याच्याबरोबरच आपण CBC, त्याच्यात आपण प्लेटलेट काउंट बघतो, कारण की बरेच पेशंट जे लिव्हरचे असतात त्यांच्यात प्लेटलेट काउंट कमी असतो, कारण की प्लेटलेटचा काउंट मेंटेन करण्यासाठी लिव्हरमधून जे द्रव्य सिक्रेट होते त्याला थ्रोम्बोपोएटिन म्हणतात आणि ते लिव्हर डिझीजमध्ये अफेक्ट होतं. याच्याबरोबरच महत्त्वाची टेस्ट जी असते रेडिओलॉजिकल,
त्याला आपण अल्ट्रासाऊंड म्हणतो. अल्ट्रासाऊंड टेस्ट करून आपण लिव्हरची साईज, लिव्हर छोटं झालं आहे का, लिव्हरमध्ये नोड्युलॅरिटी आली आहे का, सरफेस नोड्युलर झाला आहे, स्प्लीनची साईज, लिव्हरच्या ब्लड सप्लाय करणाऱ्या त्याच्या वाहिन्या आणि पोटात जर पाणी जमा झालं आहे का, या बेसिक टेस्ट असतात. आणि त्याच्यानंतर एक फायब्रोस्कॅन म्हणून टेस्ट असते. त्याच्यातून आपण लिव्हरमध्ये किती फॅट डिपॉझिट झालं आहे आणि किती फायब्रोसिस आहे हे ॲक्युरेटली मेजर करू शकतात. डॉक्टर, मगाशी तुम्ही उल्लेख केला लिव्हर सिरोसिसचा. मुळात हा आजार कशा पद्धतीने म्हणजे काय असतो काय? सर, लिव्हर सिरोसिस मीन्स हे सगळे टप्पे पार करत जेव्हा लिव्हर्समध्ये फायब्रोसिस खूप जास्त होते आणि इफेक्टिव्ह हिपॅटोसाइट्स ज्या काम करणाऱ्या पेशी असते त्यांचे प्रमाण खूप कमी होते आणि लिव्हरमध्ये खूप गाठी जमा होतात आणि त्यामुळे लिव्हरचं काम करण्याची शक्ती खूप कमी होते. या प्रकारालाच आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. पण मग गाठी जमा होतात हे लक्षण असतं की अजून काही लक्षण असतं की जेणेकरून त्या सामान्य माणसाला कळू शकतो? तर हे गाठी जमा होणं आणि लिव्हरची साईज कमी होणे हे रेडिओलॉजिकल फाइंडिंग आहे. पण त्याचे सिम्पटम्स जर बघितले तर त्याचे सिम्पटम्स म्हणजे विकनेस, लगेच थकवा येणे, काम करूसे न वाटणे, डोळे पिवळे होणे, लघवी पिवळे होणे, रक्ताची उलटी होणे किंवा लॅट्रिनमध्ये रक्तस्राव होणे किंवा लॅट्रिन ब्लॅक होणे, पायावर सूज येणे, पोटात सूज येणे आणि पोट फुगणे किंवा पोटात पाणी जमा होणे किंवा जे टॉक्सिन्स असतात बॉडीमध्ये, मगाशीच आपण चर्चा केली, ते टॉक्सिन्स ब्लड लिव्हर फिल्टर करते. जर ते लिव्हर खराब झालं आणि फिल्टर नाही झाले तर ते टॉक्सिन ब्लडमध्ये फिरत असतात आणि ते फिरत असताना आपल्या ब्रेनवर मध्ये जातात आणि ब्रेनवर पण ते इफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे गफलत होणे, गोंधळणे, झोपून राहणे, ह्या लिव्हर फेल्युअरमध्ये होणाऱ्या कोमा असतो ब्रेनवर इफेक्ट होऊन. येस डॉक्टर, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन हा देखील आपला एक महत्त्वाचा आजचा विषय आहे, तर त्याविषयी सविस्तर काय सांगाल? लिव्हर ट्रान्सप्लांटेशन बेसिकली जेव्हा लिव्हर एका रुग्णाचे खराब झाले म्हणजे त्याला सिरोसिस झालं आणि सिरोसिसबरोबर त्याला कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप झाल्या. कॉम्प्लिकेशन्समध्ये आता आपण जे डिस्क्राईब केले आणि त्या कॉम्प्लिकेशन मेडिकल मॅनेजमेंटने कंट्रोल होत नाही आहे आणि त्या सिरोसिसमुळे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होते आहे. पोटात खूप पाणी जमा झालं आहे पण मेडिसिनला रिस्पॉन्स येत नाही किंवा मेडिसिनच्या कॉम्प्लिकेशन्स होत आहे, वारंवार रक्ताच्या उलट्या होत आहेत, पेशंटचे मसल मास स्नायू खूप वीक झाले आहे आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम्स तो बेडवर झोपून राहतो आहे. तर जेव्हा एंड स्टेज लिव्हर डिझीज होतो आणि सगळ्या ह्या कॉम्प्लिकेशन्स होतात आणि मेडिकल मॅनेजमेंटला रिस्पॉन्स येत नाही, त्यावेळेस आम्ही त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट सजेस्ट करतो. त्याच्यासाठी आम्ही MELD सोडियम स्कोअर, मेल्ट सोडियम स्कोअर असतो, त्यावर आपण बघू शकतो की सिव्हिरिटी ऑफ द लिव्हर डिझीज किती आहे. जर मेल्ट स्कोअर मोर दॅन 15 असेल तर आम्ही त्यांना ट्रान्सप्लांट सजेस्ट करतो, पण 20पेक्षा जास्त असेल तर तो जास्त म्हणजे लिव्हर डिझीजमुळे जीवाला धोका जास्त असू शकतो, म्हणून आम्ही त्यांना थोडं अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी सजेस्ट करतो. तर लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे काय, तर जे निकामी झालेले लिव्हर आहे रुग्णाचे ते काढून तिकडे एक हेल्दी लिव्हर आम्ही इम्प्लांट करतो किंवा आम्ही त्याचं इम्प्लांटेशन करतो. त्या प्रक्रियेला लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. तर ते लिव्हर ट्रान्सप्लांटेशनमध्ये पूर्ण लिव्हर किंवा रुग्णाच्या नातेवाईकाकडनं आपण थोडासा लिव्हरचा तुकडा घेऊन तिकडे लावू शकतो. याला लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतात. मग याचे काही विविध प्रकार आहेत का आणि त्या प्रकारानुसार काही खर्चाचं काही प्रमाण साधारण असतं का? येस, तर हा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सर. लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचे प्रमुख 2 प्रकार आहेत. कॅडाव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे ब्रेन किंवा मेंदू मृत जो पेशंट असतो तो आपले ऑर्गन डोनेट करतो आणि त्या ट्रान्सप्लांटेशनला आपण कॅडाव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांटेशन म्हणतो. आणि दुसरे टाईपचे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असे त्याला लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आपण असे म्हणतो. त्याच्यात जो जिवंत दाता असतो तो आपले यकृत डोनेट करतो, त्याच्यातला आपण काही पार्ट सेफली काढून रुग्णाला देऊ शकतो. ही 2 टाईपचे मेन लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असतात. परत आपण हे ट्रान्सप्लांटेशन पिडियाट्रिक ग्रुपमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये पण करू शकतो, त्याच्यात लेफ्ट लॅटरल सेगमेंट घेऊ शकतो आणि हे प्रामुख्याने लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचे टाईप्स आहेत. साधारण खर्चाचं काय प्रमाण असतं? खर्च मोर दॅन ऑलमोस्ट 90% ऑफ द पेशंट जे स्टेबल असतात, आजारी असतात पण स्टेबल असतात, त्याच्यात
अराऊंड 19 to 20 लॅक्समध्ये हे ट्रान्सप्लांटेशन पूर्ण कंप्लीट होते. त्याच्यात डोनर सर्जरी, रेसिपियंटचं ऑपरेशन, ICU स्टे, हॉस्पिटल स्टे आणि हा पूर्ण पॅकेज असतो आणि त्याच्यात ते रिकवर होतात. डॉक्टर, लिव्हर ट्रान्सप्लांटेशन झाल्यानंतर त्या रुग्णांनी कशी काळजी घ्यावी आणि तुम्ही जो म्हणालात की जो एक लिव्हिंग डोनर असतो तर त्यांनी देखील कशा पद्धतीने काळजी घ्यावी? तर सर, लिव्हिंग डोनरसाठी जे आम्ही सिलेक्शन क्रायटेरिया असतो, जेव्हा पेशंटबरोबर रिलेटिव्ह येतो की आणि डोनर होण्याची इच्छा व्यक्त करतो, त्यावेळेस आम्ही सगळी त्याची हिस्ट्री जाणून घेतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे 4 पॅरामीटर्स आम्ही सुरुवातीला बघतो. त्याच्यात 18 to 55 एज ग्रुप, डोनर हेल्दी असला पाहिजे शारीरिक ॲज वेल ॲज मानसिक दृष्टीने. आणि तिसरी गोष्ट, त्याचा ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे. मॅच म्हणजे ओ ब्लड ग्रुप सगळ्यांसाठी देऊ शकतो, युनिव्हर्सल दाता आहे तो. आणि AB ब्लड ग्रुपचा रेसिपियंट असतो, तो सगळ्यांकडनं घेऊ शकतो. आणि A असेल तर O किंवा A देऊ शकतो, B असेल तर B किंवा O त्यांना देऊ शकतो. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नातेवाईक असणं जरुरी आहे. तर इंडियन ह्युमन ट्रान्सप्लांट ॲक्ट आहे, त्याच्यानुसार नातेवाईक असणं, दाता हा नातेवाईक असणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी सगळे पॅरामीटर्स बघितल्यानंतर आम्ही पेशंटला त्याचं कसून चेक करतो. त्याच्या हार्ट, लंग, ब्रेन, किडनी, लिव्हर सगळ्या टेस्ट करतो. मल्टीडिसिप्लिनरी टीममध्ये त्याचं पूर्ण डिस्कशन होतं आणि ते डिस्कशन झाल्यानंतर जर त्या डोनरला काहीही रिस्क नसेल आणि तो 100% फिट असेल तर आम्ही त्या डोनरला ॲक्सेप्ट करतो. त्याच्यानंतरची प्रोसिजर जी असते ती लिगल कमिटीची असते की ह्या ऑपरेशन इज नॉट अ ऑर्डिनरी ऑपरेशन, ते स्पेशल ऑपरेशन असते आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची परमिशन घेणं खूप जरुरी असतं. तर म्हणजे गव्हर्नमेंटची परमिशन म्हणजे खूप जटिल प्रक्रिया आहे असं काही नाही आहे, ते हॉस्पिटलमध्ये आपल्याला मिळू शकते आणि त्याच्यासाठी प्रत्येक जे ट्रान्सप्लांट सेंटर्स आहेत तिकडे त्यांना मदत होते हे कमिटीचं अप्रुव्हल मिळण्यासाठी. आणि नंतर आपण त्या पेशंटला ट्रान्सप्लांटसाठी ॲज अ डोनर आपण सिलेक्ट करतो. डॉक्टर, पण मुळात आपण जसं सुरुवातीला मी म्हटलं की आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक काळजी देखील घेण्यासाठी सांगतो. तर तुम्ही या संदर्भात म्हणजे मुळात यकृताचे हे आजार होऊ नयेत म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय सुचवाल? तर प्रतिबंध करण्याच्या जे उपाय आहेत ते कारणं काय आहेत लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचे ते आपल्याला सर्वात आधी आयडेंटिफाय करून घ्यावे लागतील. तर पहिलं कारण जे मी सांगितलं, 30% जे पेशंट्स OPDमध्ये येतात ते अल्कोहोल कन्झम्पशन त्यांचं खूप जास्त असतं. तर अल्कोहोलचं कन्झम्पशन टाळलं पाहिजे. स्पेशली जर लिव्हर डिजीज माहिती असेल तर त्या व्यक्तींनी अल्कोहोलला हातसुद्धा लावला नाही पाहिजे, नाहीतर त्यांच्या लिव्हरला खूप जास्त डॅमेज होऊन ते सिरोसिस आणि नंतर ट्रान्सप्लांटच्या स्टेजपर्यंत पोहोचू शकतात. दुसरं कारण धकाधकीचं जीवन आणि जंक फूड, प्रोसेस फूड आणि अनलिमिटेड कॅलरी कन्झम्पशन याच्यामुळे फॅटी लिव्हर होतं आणि फॅटी लिव्हरच्याच एंड स्टेजमध्ये सिरोसिस आणि ट्रान्सप्लांटेशन होऊ शकतं. त्याच्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यात रेग्युलर नियमित एक्झरसाईज करणे, ॲटलिस्ट 150 मिनिट मॉडरेट टू सिव्हिअर इंटेन्सिटीची एक्झरसाईज पर वीकली करणं, वॉटर स्पोर्ट्स, डान्सिंग सारखे एक्झरसाईज करणं आणि वेट आपलं मेंटेन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरं, आहारामध्ये जे आपण हाय कॅलोरी डाएट घेतो, जास्त फॅटी फूड घेतो ते अवॉइड केलं पाहिजे. हिरवे पालेभाज्या, फ्रेश फ्रूट्स आणि ॲडिक्वेट वॉटर इंटेक, जास्त प्रथिने म्हणजे प्रोटीन असलेलं फूड आणि लेस फॅटी हे फूडचा समावेश केला पाहिजे. तिसरी मोठं कारण म्हणजे हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस C व्हायरसचं म्हणजे विषाणूचं इन्फेक्शन, ते न होण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. जसं आपण जर कोणी रेझर किंवा ब्लेड किंवा निडल शेअर करत असतील तर ते पर्सनल आहेत, त्या शेअर नाही केल्या पाहिजे. परत ब्लड ट्रान्सफ्युजनच्या आता टेस्ट होतात त्यामुळे त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. परत हिपॅटायटिस B व्हेरी मच प्रिव्हेंटिव्ह डिझीज. जर तुम्ही हिपॅटायटिस Bची वॅक्सिन घेतली तर तुम्हाला हिपॅटायटिस Bचं इन्फेक्शन होणार नाही. तर त्याच्यासाठी वॅक्सिनचे फक्त 3 डोस घ्यावे लागतात आणि एक वॅक्सिनचा खर्च फक्त 100 रुपयापेक्षा कमी असतो. तर ते
मोठा प्रिव्हेंटिव्ह वे आहे की लिव्हर डिझीज होणार नाही, हिपॅटायटिस बी इन्फेक्शन. अजूनसुद्धा जनरल पॉप्युलेशनमध्ये खूप कमी अवेअरनेस आहे हिपॅटायटिस बीच्या वॅक्सिनबद्दल, तर ती वॅक्सिन आपण जरूर घेतली पाहिजे. म्हणजे थोडक्यात कुठलाही काही शंका आली तर मुळात वैद्यकीय सल्ला घेणं खूप अत्यावश्यक आहे असं तुम्ही या बाबतीत सांगताय. आणि डॉक्टर, तुम्ही स्वतः डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये कार्य करतात, काय सांगाल त्याबद्दल? डिपार्टमेंट ऑफ HPV सर्जरी अँड लिव्हर ट्रान्सप्लांटेशन ह्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही कार्यरत आहोत. तर आमचं डिपार्टमेंटमध्ये स्टेट ऑफ आर्ट ICU, लिव्हर ICU आहेत, ज्याच्यात जे पेशंट खूप आजारी असतात त्यांना खूप चांगली फॅसिलिटी, सगळे ॲडव्हान्स गॅजेट्स आहेत. परत पोस्ट ट्रान्सप्लांट नंतरसुद्धा आमचं ICU फारच वेल इक्विप्ड आहेत आणि ऑल काइंड्स ऑफ लिव्हर सर्जरी किंवा HPV सर्जरीचे सगळे पेशंटला आम्ही ट्रीट करू शकतो. त्याच्याबरोबरच आमच्याबरोबर स्टेट ऑफ आर्ट ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि लिव्हर डिझीज, फॅटी लिव्हरपासून तर ट्रान्सप्लांटेशनपर्यंत ऑल फॅसिलिटीज आर अवेलेबल आमच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खरं तर क्लिष्ट असा विषय आहे यकृताचा. मुळात पटकन समजत नाही आजार झालेला आणि ते काय उपचार करावेत याच्यासाठी अर्थात डॉक्टरांचं मार्गदर्शन खूप गरजेचं असतं आणि त्या विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू. ईदगुज कार्यक्रमात वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.